नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आलेलो आहे आपण चार्टवरती. आजचे ट्रेड एक्सप्लेन करतो बघा, गोल्डचे आणि US100चे. एकदम मस्त मार्केट चाललेलं आहे. आज जस्ट लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, पण म्हणलं एक शॉर्ट नाही, म्हणजे यूट्यूबला एक व्हिडिओ टाकावा असं माझी इच्छा होती. म्हणजे जे लाईव्ह ज्यांना जॉईन करता आलं नाही आणि इथं थोडं एक्सप्लेनेशन चांगलं परफेक्ट करता येतं. ठीक आहे, हे बघा. आता एक वेगवेगळे कॉन्सेप्ट वापरले. जो कोर्समध्ये इझिएस्ट कॉन्सेप्ट वापरलाय तो पण सांगतो, पण त्याच्या अगोदर हे बघा माझं कसं म्हणणं होतं मार्केटमध्ये. पहिला जो आपला SL गेला त्याच्यामध्ये आपलं काय होतं अनालायसिस. तर बघा मार्केट इकडं लोवर लो मारत आलं होतं. ठीक आहे, म्हणलं किती लोवर लो मारतं. इथं बघा लिक्विडिटी होती अवेलेबल, पण इथं लिक्विडिटी न घेता मार्केट खाली आलं. म्हणलं 7 इथून तर वरती मुवमेंट करेल मार्केट. त्याच्यामुळे ह्या झोनच्या आसपास आपण एक सपोर्ट झोनच्या आसपास बाय साईड एंट्री बनवली. परफेक्ट SL मारला. ठीक आहे, म्हणलं आता SL मारलाय ना, तर बघा लिक्विडिटी न घेता मार्केटनं लो ब्रेकडाऊन केला. काय केलं इथं आपण, हे जसं रिव्हर्सल दिसायला चालू झालं, इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली. ग्रुपवर त्याचा लेट झाली, एंट्री वरती गेली, पण ठीक आहे. इथून पण एक चांगलं मुवमेंट आपला बघायला घेतलं. आपण इथं टार्गेट बुक करून घेतो. तुम्ही म्हणसाल इथं का टार्गेट लावलं, तर असं काय नाही बरं का. तुम्हाला सांगतो हे टार्गेट आपण किती पिप आहेत बघा, जवळजवळ 65 पिप आहे. आणि एंट्री तर कुठं बनवलेली आहे, इथं खाली बनवले. जवळजवळ 78 पिपचं टार्गेट आहे. मी म्हणतो कशाला बिनका आम्ही 100-200 पिपच्या मागे लागायला आहे. 50, 60, 70 पिप मध्ये गुंडलून घ्यायचा ट्रेड. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर परत मार्केटनं लो ब्रेकडाऊन केला. आता एक गेम समजते बघा सर, की ह्याला काय वर जायचं नाही. ह्याला वर जायचं असतं नाही, पळालं असतं इथूनच, पण नाही पळालं. ह्याचा अर्थ मार्केटला खाली जायचं आहे. वाट कशी बघायची, लिक्विडिटी स्विपची. हे बघा इथं लिक्विडिटी बरोबर. लो ब्रेकडाऊन करून काय केलं मार्केट, लिक्विडिटी घ्यायला गेलं, लिक्विडिटी खपवली मार्केटनं. ठीक आहे, लिक्विडिटी संपल्यानंतर मार्केट आलेलं आहे डाऊन साईड. आपण कशी वाट बघतो, आपलं स्ट्रॅटेजी काय, लिक्विडिटी हंटिंग नंतर लोवर लोचं स्ट्रक्चर, रिट्रेसमेंट आणि हॅमर कॅन्डल सोबत सेल साईडला एंट्री, युनिक स्टार सोबत सेल साईडला एंट्री, हॅमर सोबत सेल साईडला एंट्री. हे आपलं आहे प्रेडिक्शन आणि आपली स्ट्रॅटेजी. ठीक आहे, स्ट्रॅटेजी सिंपल आहे. आय होप समजली असेल. अरे बापरे का डिलीट होईल. हां ओके, आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट डोक्यात आली असेल. तुम्ही जर बघायला गेला तर हा ट्रेड तुम्हाला एकदम परफेक्ट सापडला असता. मी पण बास केलं, कारण लय ओव्हर ट्रेड करायचे नाहीत आपल्याला. ठीक आहे, इथं हायचा SL ठेवून नाही म्हणलं तरी 80 पिप गेले, 78 पिप गेले मार्केट. ह्याचं 1:2.5चा ट्रेड आहे जवळजवळ हा. इथं पण तुम्ही सेल साईडला युनिक स्टारवरती सेल साईडला एंट्री बनवू शकता. ठीक आहे, मी प्रेफर करत नाही, मी हॅमरवर प्रेफर करतो आणि इनगल्पिंगवर एक प्रेफर करतो, हॅमर इनगल्पिंग. ठीक आहे, त्यानंतर US100 बघा ओपन. आता US100 मध्ये तर काय किरकोळ आहे, तर हे तुम्हाला पाठ झालं असेल. काय सिंपल गोष्ट आहे बघा, मार्केटमध्ये लिक्विडिटी कुठं होती, लिक्विडिटी इथं होती मार्केटमध्ये. ठीक आहे, ही क्लोजिंग प्राइस होती. चालू झालं इथं ऑल टाइम हाय. ठीक आहे, ऑल टाइम हाय पासून सेलिंग, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन, लिक्विडिटी संपली. खाली काय गटूड आहे का मार्केटचं, काय कामच नाही. ठीक आहे, काय झालं, रिव्हर्सल आलं. बऱ्याच लोकांनी हाय ब्रेकआउटवर बाय साईड एंट्री घेतली. परफेक्ट ऑल टाइम हायला गेम असाच असतोय. रिटेलर सारखा एंट्री घ्यायचा, प्रॉफिट होतो. ठीक आहे, ज्यांना सापडली नाही त्यांनी कशी वाट बघायची, रिट्रेसमेंट, एम पॅटर्न, परफेक्ट नेकलाईनचा ब्रेकडाऊन, कन्फर्मेशन कॅन्डल, बाय साईडला एंट्री, अप साईडचं मोमेंटम, एकदम परफेक्ट क्लिअर कट ट्रेड आहे हा. त्याच्यानंतर एक जुना ट्रेड दाखवतो. जुना म्हणजे कालचा म्हणजे शुक्रवारचा. हा हे बघा एकदम परफेक्ट बघू शकता. इथं काय स्ट्रॅटेजी, स्पाइकची स्ट्रॅटेजी, काय लॉजिक आहे याच्यात, एकदम किरकोळ लॉजिक आहे, पाठ करून जावा. सायकोलॉजिकल नंबर, रेड कॅन्डल आली, काय करायचं, हाय ब्रेकआउट सोबत बाय साईड एंट्री मारायची, स्पाइक स्ट्रॅटेजी. एकदम इझिएस्ट 2 दिवस ट्रेड झाले बघा, एकदम सिंपल इझी. आय होप तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रॉफिट केला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता ब्रोकरचं कसं झालं, एक्सनेसवर रजिस्ट्रेशन आहेत बंद, एक्सनेसला रजिस्ट्रेशन आहेत बंद. ऑप्शनवरला एक्सएम वरती तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आता दुसरा अजून एखादा ब्रोकर बॅकअपसाठी बघतोय, ट्राय करतोय, शोधतोय. अजून तर काय सापडलं नाही. बॅकअप पाहिजे बघा जवळ, कारण माझा फंड आहे अजून पण एक्सनेसला आहे, एक्सएमला पण आहे. दोन्ही साईडला ठेवलेला आहे मी हाफ. आधी फक्त एक्सनेसला होता, आता दोन्हीकडे ठेवलेला आहे. ठीक आहे, पण तरी पण आता रजिस्ट्रेशन मध्ये म्हणलं तुमच्यासाठी एखादा बॅकअपसाठी काहीतरी बघूया. पण तोपर्यंत एक्सएमच बेस्ट राहील माझ्या हिशोबाने तरी. लिंक दिलेली खाली. पार्टनर कोड टाका बघा. पार्टनर कोड टाकल्यानंतर व्हॉट्सअपला आयडी पाठवा, म्हणजे तुम्हाला गोल्डचा कोर्स फ्रीवाला भेटून जाईल. ठीक आहे, पार्टनर कोड आहे अभि 100चा. रजिस्टर करून अकाउंट आयडी जो आहे तो व्हॉट्सअप टेलिग्रामला पाठवा. डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.